नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत ऑल जीएमसी भरतीसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. तर मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, तर मागे जे व्हिडिओ अपलोड केला होता तो शेवटचा व्हिडिओ होता आपला सांगली मिरजचा. तर यानंतर आपण ऑल जीएमसी भरतीसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स घेऊन आलेलो आहोत. तर आज आपण मराठी या विषयाचे क्वेश्चन्स घेतलेले आहेत. आता यानंतर आपण जनरल नॉलेज, आपण फक्त आपल्या YouTube चॅनलवरती मराठी आणि जनरल नॉलेज फक्त यांचेच व्हिडिओज IMP व्हिडिओज आपण अपलोड करत असतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हे क्वेश्चन्स खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत आणि असे सिंपल प्रश्न हे आपल्याला जीएमसी भरतीमध्ये विचारले जातात. आपण कसं करतो, MPSC लेवलची स्टडी करून जात असतो, पण इतके अवघड क्वेश्चन्स हे विचारले जात नाहीत. फ्रेंड्स, जीएमसी भरतीचा पेपर हा खूपच सोपा असतो. आपल्याला फक्त थोडंसं एक्स्ट्रा स्टडी करावी लागते. चला आता आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर 1 आहे, आई हा कोणता शब्द आहे? ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन ए तत्सम, ऑप्शन बी तद्भव, ऑप्शन सी देशज, ऑप्शन डी परभाषिक. जर तुम्हाला आन्सर येत असेल तर क्वेश्चन नंबर टाईप करा आणि त्यापुढे कोणता ऑप्शन आहे ते टाईप करून कमेंट बॉक्समध्ये अपलोड करा. ओके, तर तसं तर मी आन्सर सांगतच असते. आपल्या पहिल्या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी तद्भव शब्द. आई हा तद्भव शब्द आहे. फ्रेंड्स, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, तत्सम, तद्भव असे शब्द हे मराठी सेक्शन मध्ये विचारले जातात जीएमसी भरतीमध्ये. तर जास्तीत जास्त समानार्थी शब्द, आता समानार्थी शब्द आपल्याला वाटते खूप सोपं आहे, पण असे समानार्थी शब्द विचारले जातात त्याचा ताळमेळ आपल्याला लागतच नाही. खूपच वेगवेगळे प्रश्न म्हणजे समानार्थी शब्द असतात, त्यासाठी होईल तितके जास्त समानार्थी शब्द वाचून जा. ओके, सेकंड क्वेश्चन पाहू. ग्राम या शब्दाचे तद्भव रूप कोणते? ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन ए गाव, ऑप्शन बी घर, ऑप्शन सी गावे, ऑप्शन डी ग्राम्य. तर आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन ए ग्राम, गाव. ग्राम हे तद्भव शब्द आहे आणि गाव हे ग्राम हे तत्सम शब्द आहे आणि त्याचा तद्भव शब्द हा गाव आहे. ओके, क्वेश्चन नंबर 3 पाहू. शाळा हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? ऑप्शन ए हिंदी, ऑप्शन बी इंग्रजी, ऑप्शन सी संस्कृत, ऑप्शन डी पोर्तुगीज. तर आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी पोर्तुगीज. क्वेश्चन नंबर 4. रडणे या शब्दाचा धातू कोणता आहे? ऑप्शन ए रड, ऑप्शन बी रा, ऑप्शन सी रा प्लस ने, ऑप्शन डी रडण. तर आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए रड. क्वेश्चन नंबर 5. तो अभ्यास करतो या वाक्यात तो हे कोणते शब्द प्रकार आहे? ऑप्शन ए नाम, ऑप्शन बी सर्वनाम, ऑप्शन सी क्रियापद, ऑप्शन डी विशेषण. तर आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी सर्वनाम. क्वेश्चन नंबर 6. 3 हा शब्द कोणता आहे? ऑप्शन ए संख्यावाचक, ऑप्शन बी क्रियाविशेषण, ऑप्शन सी विशेषण, ऑप्शन डी सर्वनाम. तर आपला योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए संख्यावाचक. क्वेश्चन नंबर 7. मी शाळेत जातो या वाक्यात शाळेत हा शब्द कोणत्या विभक्तीचा आहे? ऑप्शन ए कर्तरी, ऑप्शन बी कर्मणी, ऑप्शन सी सप्तमी, ऑप्शन डी षष्टी. तर आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी सप्तमी. क्वेश्चन नंबर 8. सुंदर या शब्दाचा शब्द प्रकार कोणता? ऑप्शन ए नाम, ऑप्शन बी क्रियापद, ऑप्शन सी विशेषण, ऑप्शन डी सर्वनाम. तर आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी विशेषण. क्वेश्चन नंबर 9. झोपला या शब्दात काळ कोणता आहे? ऑप्शन ए वर्तमान, ऑप्शन बी भविष्य, ऑप्शन सी भूत, ऑप्शन डी आज्ञार्थी. तर आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी भूतकाळ. ऑप्शन क्रमांक सी भूतकाळ. क्वेश्चन नंबर 10. मी खाऊन घेतले या वाक्यात किती क्रियापदे आहेत? ऑप्शन ए 1, ऑप्शन बी 2, ऑप्शन सी 3, ऑप्शन डी नाही. तर आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी 2. क्वेश्चन नंबर 11. तो वाचतो आणि लिहितो या वाक्यात कोणता शब्द उभयान्वयी अव्यय आहे? तो वाचतो आणि लिहितो या वाक्यात
कोणता शब्द उभयान्वयी अव्यय आहे? ऑप्शन ए तो, ऑप्शन बी वाचतो, ऑप्शन सी आणि ऑप्शन डी लिहितो. तर आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी आणि. क्वेश्चन नंबर 12. परीक्षा कठीण नाही या वाक्यात नकार दर्शवणारा शब्द कोणता? ऑप्शन ए परीक्षा, ऑप्शन बी कठीण, ऑप्शन सी नाही, ऑप्शन डी दर्शवणारा. तर आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी नाही. क्वेश्चन नंबर 13. मी रोज अभ्यास करतो या वाक्यात रोज हा शब्द कोणता प्रकार आहे? रोज हा कोणता शब्द प्रकार आहे? तर क्रियाविशेषण, ऑप्शन बी विशेषण, ऑप्शन सी संख्यावाचक, ऑप्शन डी सर्वनाम. तर आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए क्रियाविशेषण. क्वेश्चन नंबर 14. पक्षी उडतो या वाक्यात क्रियापद कोणते? ऑप्शन ए पक्षी, ऑप्शन बी उडतो, ऑप्शन सी उड, ऑप्शन डी तो. तर आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी उडतो. शेवटचा प्रश्न. जल या संस्कृत शब्दाचे तद्भव रूप कोणते? ऑप्शन ए जळ, ऑप्शन बी पाणी, ऑप्शन सी जलज, ऑप्शन डी जलधारा. तर फ्रेंड्स हा शेवटचा 15वा क्वेश्चन आहे. याचा आन्सर काय असेल या 4 पैकी ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता तुम्हाला वाटत असेल याचा आन्सर पाणी असेल किंवा जळ असेल किंवा जलज असेल, जलधारा असेल, जे वाटेल ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तर आज आपण फक्त 15 क्वेश्चन्स घेतलेले आहेत. इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत फ्रेंड्स हे खूप जास्त. तर तुम्ही काय करायचं, या क्वेश्चन्सशी रिलेटेड ChatGPT वरती अजून दुसरे क्वेश्चन्स भेटतात का ते सुद्धा वाचायचेत, कारण हाच प्रश्न येईल याची काही गॅरंटी नाही. अशाच प्रकारे दुसरा क्वेश्चन येईल याची तर गॅरंटी आहेच. तर आज आपण 15 क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. पुढचे क्वेश्चन्स हे लवकरात लवकर येतील आणि आजपासून डेली संध्याकाळी 10ला आणि सकाळी 10ला आपला व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवरती अपलोड होणार आहे. तर 9 आणि 10 याच्या दरम्यान. ओके, सकाळी 10 ते 11च्या दरम्यान व्हिडिओ अपलोड होईल आणि रात्री 9 ते 10च्या दरम्यान. ओके, तर व्हिडिओ आवडल्यास, क्वेश्चन्स हेल्पफुल असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.